यानंतरची बातमी उल्हासनगरमधली आहे। ईव्हीएम घेऊन जात असताना कर्मचाऱ्यांना पकडल्याचा प्रकार घडलाय। या सगळ्या प्रकारानंतर उल्हासनगरमध्ये मोठा राडा झाल्याचं समजतंय। हनुमाननगर परिसरामध्ये यामुळे मोठा गोंधळ झालेला आहे। उल्हासनगरमध्ये ईव्हीएम बाईकवरनं घेऊन जात असताना मोठा राडा झाला। कॅम्प नंबर 4 हनुमाननगर परिसरात हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। या परिसरात असलेल्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम निवडणूक कर्मचारी बाईकवरनं घेऊन चालले होते। त्याच वेळेला सर्वपक्षीय उमेदवारांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला आणि त्या ठिकाणी मोठा त्यानंतर गोंधळ झाला। ईव्हीएम अशा प्रकारे असुरक्षितपणे कर्मचारी का घेऊन जात आहेत असा प्रश्न इथल्या उमेदवारांनी केला। स्वतःच्या बाईकवर कोणताही पोलीस प्रोटेक्शन नसताना मतदान केंद्रातून बाहेर काढण्यात आल्या आणि ते इथून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लांब नेण्यात आल्या। काही कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि परत आणलं। त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग कार्यकर्त्यांकडे आहे आणि गाडींचे नंबर आहे। तर शासकीय अधिकारी अशा पद्धतीने जर बेकायदेशीररित्या वागत असतील आणि मतदान प्रक्रियेवर जर संशय निर्माण करत असतील तर अशा शासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। इथे मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर काही मशिनी अक्षरशः बाईकवर त्यांची ने-आण करण्यात आली होती। सजग कार्यकर्त्यांनी त्या वेळेवर अडवून त्या पुन्हा आणलेल्या आहेत। बेकायदेशीररित्या कसल्याही पोलीस प्रोटेक्शन नसताना यांनी मशिनी हलवल्या कशा? त्यासाठी काय आरओची किंवा इतर कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी होती का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।